एवढं. हा. चालू आहे रेकॉर्डिंग. तुम्हाला होस्ट केल्यावर तुम्हाला परत रेकॉर्डिंग चालू करावं लागतं ना. केलं केलं मी. हा, ठीक आहे मग. ती ही हो. PDF उघडता येईल ना आता. उघडली ना. लंका आली, दिसली दिसली. हा, येस. दिसला ग बाई, दिसला पाठ दिसला. दिसली ग बाई दिसली, लंका नगरी दिसली. हम्म. आपण किती लोक आहोत? चालेल. 6 म्हणजे तर मला कोण? वाटते शुभांगी. ही फायनल फायनल टॅली हीच राहणार बहुतेक. 6चीच राहील आपली. शुभांगी, अश्विनी, 2 शुभांगी, 1 अश्विनी, 1 हो लक्ष्मी. हो, चला सुरू चालेल, करा. आपण सुरू. हो, हे ट्रिपला गेल्या तिघे जणी मध्ये परवा, अश्विनी वगैरे आल्या की. आल्या ना, तेच ना. आता आल्यात म्हणजे आल्या दिसते. हो ना. सुरू करायचं का? आवाज येतोय का? हो 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 येत आहे ना. ओके. हो, करूयात. ओके. कुणाच तरी हो, चालू आहे करूयात. टीव्ही. टीव्ही चालू आहे शुभांगी ताईचा. लंका नगरी. माझ्याकडे नाही का? नाही, तुमचा नाहीये. शुभांगी ताईचा फोन लागला. हम्म. चला, तर आता हे ते लंका धड आधी नगरी नावाचा हा एकादश पाठ एकादश पाठ हा आपल्या 11वा. केलाच आहे. याच्यामध्ये काही अडचणी आल्या, आपल्याला समजलं नाही, तर मग आपण पुन्हा सरांकडे अपील करायचं. हम्म. पहिला शब्द लक्ष्मीताई येत आहेत. हा लक्ष्मीताई येत आहेत. आहेत ना, आल्यात ना. हो, आल्या मी का? आहे ऑलरेडी. आय एम हा हिअर. ते. येस या या. येस. हा हा, येस. हो येस, हो. वेलकम. वेलकम. विवेश विवेश प्रवेश केला, आत शिरला. त्याचा काय धातू आहे विवेशचा? ठीक आहे, वाचून तर घेऊ. ददर्श. हो, आधी वाच. हं? हा. शतघ्नी. शतघ्नीच आहे ना, शतघ्नी. तोफ किंवा बंदूक. ग्नी. हा घ्नी हा. घ्नी. शतक नी 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 हा हा हा. नळातलं नी. समंततः चहू बाजूस. हम्म. आससाद मिळवले. दिलीप, तुम्हाला डोळ्याला त्रास होत असेल तर दुसरं कोणीतरी नाही नाही वाचू नाही शकेल. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, वाचतो मी. हा हा. कांची. कमरेची घुंगरू असलेली साखळी. हम्म. सुव्यूढ कक्षम. सुशोभित केलेली खोली. मार्ग मानह म्हणजे शोधणारा. परिचक्रम हिंडला. हरिसूदन हा शत्रुघाती, शत्रूला मारणारा. हा शब्द गेलाय आपल्याला. हे हो. स्फटिकम आहे हे. स्फाटिकम. हा, नाही स्फा नको. स्फाटिकम. अच्छा. आची मात्रा. हं. हा, स्फाटिकम संगम हो, लवते. स्फाच आहे, पुस्तकात पण स्फाटिकच आहे. हा हा. हो. आपण महाअथ. स्फटिक म्हणतो ना. हा, मराठीमध्ये स्फटिक त्याचं म्हणतो. हम्म. मराठीमध्ये येईपर्यंत काना उडून गेला त्याचा. महार मौल्यवान. महार दिलीप, दिलीप तुम्ही विनोद करू नका. नको, नाही सिरियस आहे. कुंजर विचार. हत्ती. कुंजर हत्ती. हे आले आपल्याकडे. हं. रक्षपती. राक्षसांचा स्वामी. आपल्याला याच्यामध्ये विवेश आणि ददर्शचं हे नाहीये. ददर्शचं धातुरूप बघायला पाहिजे. हा धातुरूप आहे. बाकीचं ठीक आहे. हे समंततः मध्ये माझ्या एक वाचण्यात आलं की ते कौरव पांडवाचं युद्ध झालं ना, ते त्याला हा. समंतत तीर्थ म्हणायचे पूर्वी. हो का? हा. चारी बाजूने. हा, चारी बाजून तीर्थ होते त्या ठिकाणी. म्हणजे याच्या आधी जे युद्ध, म्हणजे युद्धाचीच जागा होती ती. त्या जागी हा. याच्या आधी जे युद्ध ओके. झालं होतं, त्यामुळे रक्ताचे 7 कुंड भरले होते, असं ते आख्यायिका आहे त्याची अरे बापरे. आसमंतामध्ये. त्या म्हणजे मराठी म्हणलं आसमंत शब्द जो आहे तो इथून आला, समंतता म्हणून. असेल. समंत. हो, असेल असेल. हे कांची एक असं कमरेची घुंगरू, म्हणजे कांचीपुरमचा काही संबंध घ्यायचे काही? कांची नाही नाही इथे काही नाही नाही. तयार होतं का असं काही? कांजीवरम माहितीये, पण ते वेगळे आहे. ते नाही. हा जे आहे ना, त्याच्यामुळे हा ह्याची CH आहे. हा, CH. सुव्यूढ कक्षम. हम्म. सुव्यूढ, सु म्हणजे चांगलं, व्यूढ म्हणजे सुशोभित केलेलं, कक्षम खोली. मार्ग मानह, मार्ग म्हणजे मार्ग, हा, खोली. मानह म्हणजे शोधणारा. हा. परिचक्र, चक्र म्हणजे चक्कर मारणारा, म्हणजे गोल फिरणारा. परिचक्रामा म्हणजे हिंडला, क्रियापद झालं ते.
आधी सुद्धा न गेला आपल्याला स्फटिकम हा. मह. मह म्हणजे मोठं आणि महारह मौल्यवान. कुंजर माहितीये, रक्षः माहितीये, राक्षसपती माहितीये. ओके. आता हे जे आहे घेतलेलं सुंदर कांडामधून घेतलेलं आहे. हा. आणि सुंदर हा. कांडामधले काही वेगवेगळ्या सर्गामधून त्याने घेतलेले आहे ते. लंका नगरी सुंदरकांड सर्ग 54 पहिला श्लोक. सनिर्जित्य पुरीं श्रेष्ठा लंकां तां कामरूपिणीं विक्रमेण महातेजा हनुमान कपिसप्तमः अद्वारेण महावीर्यः प्राकारमव पुप्लवे प्राकारमवप्लुप्लवे निशिलंका महासत्वो विवेश कपिकुंजरः. म्हणजे हे दोन. पुस्तकात नाही, पुस्तकात ते निळ्या रंगातली जी 2 लाईनी आहेत तेवढ्याच आहेत बरं का. हा, म्हणजे 2 रंगात पुस्तकात म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी अर्थ त्याचा आहे. सनिर्जित्य पुरीं श्रेष्ठा लंकां तां कामरूपिणीं निशीलंकां महासत्वो विवेश कपिकुंजरः. म्हणजे कपिकुंजर म्हणजे हनुमान, विवेश म्हणजे प्रवेश केला, निशी म्हणजे बहुतेक रात्री असावा का, का महासत्वो. आता मध्ये काहीतरी वेगळं घेतलं. विक्रमेण महातेजा हनुमान कपिसप्तमः अद्वारेण महावीर्यः प्राकारमव पुप्लवे पुप्लुवे पुप्लवे. पुप्लुवे. म्हणजे आता हे काय आहे ते, स्वतःच्या इच्छेप्रमाणे हवे ते रूप धारण करणाऱ्या त्या श्रेष्ठ लंका नगरीला स्वतःच्या पराक्रमाने जिंकल्यानंतर महातेजस्वी, महापराक्रमी आणि महाधैर्यवान वानराधिपती हनुमानांनी विना द्वारानेच रात्री प्राकारावर उडी मारून लंकेत प्रवेश केला. म्हणजे हे हवेचं रूप धारण करणारं कोण आहे, लंका का हनुमान? हनुमान. 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 वाक्य कसं आहे ते? हनुमान आला. नाही नाही, हे वाक्य कसं झालं ते, स्वतःच्या इच्छेप्रमाणे हवेचं रूप धारण करणाऱ्या त्या श्रेष्ठ लंका नगरीला स्वतःच्या पराक्रमाने जिंकल्यानंतर महातेजस्वी, महापराक्रमी, महाधैर्यवान वानराधिपती हनुमानांनी विना द्वाराने, दारातून न जाता रात्री प्राकारावरून उडी मारून लंकेत प्रवेश केला. महासत्वो. ओके. ते हे विक्रमेण महातेजा आहे कुठला मध्ये श्लोक मध्ये काय घेतलं पाहू ना, ते अजून कळेल ना पुढे अजून ते. याप्रमाणे नाही, कधी कधी काय होतं ना, कधी कधी काय होतं, आपल्याला एका श्लोकाचा एक ओळ आणि दुसऱ्या श्लोकाची दुसरी ओळ मिळून ह्या सिलेबस मध्ये दिलेलं आहे. हो, जे असं रेड खूप मध्ये ठिकाणी आहे आहे. ना नाही, ते असं खूप पूर्ण. ठिकाणी. हो हो, हो, येस. आपल्याला आधी गेल्या वर्षी पण हो झालंय हो तसं हो परिचयाला. परिचयाला पण तर मग होतं ते असं. सर पूर्णच देतात की तुम्ही हे सगळं समजून घ्या या मग. 2 श्लोकांचं मिळून असेल ते एखाद्या वेळेला. हा, बरोबर आहे. ते आता सुंदरकांड काढून बघायला पाहिजे त्यात काय नेमकं आहे ते. नको नको, राहू दे. हे हा, एवढं आहे नको, ते नंतर तरी. पाहू, आता नको. याप्रमाणे जरी त्यांनी नगरीत प्रवेश केला तरी कपिराज सुग्रीवाचे हित करणाऱ्या त्या हनुमंतांनी प्रथमतः डावा पाय लंकेमध्ये ठेवला. कारण हे प्राकारामव उपप्लवे. उपप्लवे म्हणजे मोठं उडून गेला असं ते. प्राकार म्हणजे ते उपप्ले. भिंती उडून. हं? नाही वरती गेलं ना ते. पुप्लवे. पुप्लवे. प्राकार गेलं ना, प्राकारम. पुप्लू आहे ते, पुप्लू. ठीक आहे, बघू बघू आपण पुप्लुवे. काय अजून येईल पुढे काहीतरी. कपिराज सुग्रीवाचे हित करणाऱ्या त्या हनुमंतांनी प्रथमतः डावा पाय लंकेमध्ये ठेवला, कारण या रीतीने ठेवलेला तो वामपद शत्रूच्या मस्तकी ठेवल्याप्रमाणेच होता. अरे बापरे. ते कुठे असं वर्णन कुठं? बर. नाही, हे ते सांगतायत. हो ना. नाही, रात्री हे याचाच अर्थ आहे ना. रात्री लंकेमध्ये प्रविष्ट झाल्यावर तो सत्वगुण संपन्न पवनपुत्र हनुमान तटाच्या आत प्रवेश करून वर पुष्पे अंथरलेल्या सुशोभित राजमार्गानेच त्या रमणीय लंकापुरीकडे निघाले. ओके. कामरूपिणी. पुढच्या पानावर काही असं शब्द हे दिलाय का? नाही, याच्यात नाही आता काही.
डिटेल नाही ना, पुढचे एवढेच नक्की दिलंय का? पुढचे श्लोक आहे आता. रेड मध्ये दिलेलं आता काय हिंदीमध्ये म्हणजे बघा, ते हिंदीमध्ये कसं वेगळंच येते, इच्छानुरूप रूप धारण करने वाली श्रेष्ठ लंकापुरी को, श्रेष्ठ म्हणजे राक्षसी लंकापुरी को हा राक्षसी लंकापुरी को अपने पराक्रम से परास्त करके महातेजस्वी महाबली महान सत्वशाली वानर शिरोमणि कपिकुंजर हनुमान बिना दरवाजे के ही रात में 4 दीवारी फांद गए और लंका के भीतर घुस गए. हम्म. हम्म. पण हे रेड मध्ये काय लिहिलंय म्हणजे त्याच नाही म्हणजे अन्वय दिलाय का नाही म्हणजे नाही 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 नाही, रेड मध्ये कसं येते, महातेजा नाही नाही, हे जे आहे ना ब्लू मधलं, ये ब्लू में जो है, हाँ ये दोनों मिलके हाँ दो श्लोकों का हो सकता है ये दो ब्लू के जो लाइन है, इसका अच्छा, मतलब अच्छा, ये नहीं ओके. कि एक श्लोक में से लिया दोनों है, मिलते हैं, हाँ हाँ कुछ ओके. रेड में से है, कुछ ब्लू में से है, हाँ हाँ समझा. तो ये पूरी जानकारी आपको मिलनी ओके. चाहिए, इसलिए वो ठीक है. दोनों भी दे दिए भाई, आप ये पूरा ही पढ़ लीजिए क्या है, तो हाँ पूरी आइडिया आ जाएगी आपको, ओके ठीक है ठीक है. ऐसा इसलिए. वो समझ में आ गया एक्चुअली जो कहना चाहते हैं वो रेड में समझ में आ गया अभी. नाही, हे विक्रमेण अर्थ महातेजा कळला, हनुमान कपी पण हे सत्तमः. आता याचं अं, हाँ तेच. सनिर्जित्य पुरी श्रेष्ठाम लंकाताम कामरूपिणीम, कामरूपिणी म्हणजे सुंदर इथपर्यंत आलं ते, लंकाताम कामरूपिणीम हे खाली दिलं ना त्यांनी, रमणीय लंकापुरी, हा ते कामरूपी. निर्जित्य पुरीम श्रेष्ठा, निर्जित्य म्हणजे काय, जिला जिंकता येत नाही अशी का? नाही नाही, हम्म. जिंकणारी, शब्दार्थ हा, जिंकलेली, जिंकलेली. कोणी जिंकलेली आहे? आता इकडे हे तर काही दिलेलं नाहीये, पण पुस्तकात पुस्तकात नाही दिलं, तुम्ही आपल्याला त्या शोधावं त्यावरून लागेल. त्यावरून किंवा काढताय का तुम्ही ते, असं त्या म्हणून म्हणता का अशा निर्जित्य? ऍक्च्युली ह्याचा मिनिंग हे प्रवेश केल्यापर्यंत आहे, नंतर परत ठीक आहे, त्यांनी म्हणजे हे ब्रॉडली केलं ब्रॉडली हे याप्रमाणे कळलं की जरी तो त्यांनी हनुमान भिंतीवरून गेला, एवढं कळलं म्हणजे. हम्म? हा, जिंकून, जिंकलेली नाही, हा, जिंकून. बस आपण इतकंच तेव्हा आहे. लावतो ते, तेव्हा म्हणजे असं करतो ना, नाही, आता नॉर्मली ते आपण येऊन ते जे तसं आहे ते असं अमुक केलेली तमुक केलेली असं म्हणतो, त्यामुळेच म्हणतो तुम्ही. हा, ठीक निर्जित्य आहे, म्हणजे जिंकून. ब्रॉडली आणि अर्थ इकडे कळला, पण सुग्रीवाचा शब्दशः उल्लेख व्याकरण काढणं आवश्यक आहे याचं. कशाचं? प्रत्येक शब्दाचं व्याकरण काढणं आवश्यक आहे. हा, है की नाही नाही? आपण अगत्य वगैरे म्हणतो की नाही, हा, तर ते समजलं त्याच्या तसं येऊन निर्जित्य, तसं आहे, निर्जित्य. तसं निर्जित्य म्हणजे निर्जित्य न, म्हणजे जिंकून. मग न निर्जित्य म्हणजे न जिंकलेली असं असेल का मग? नाही नाही, असंच मग काय? जिंकून. कुठे अगं पण जिंकायचं उल्लेखच नाही ना, आता जिंकून. जिंकून कुठे तो गेला, आता जिंकायला गेलाय तो ना, सीतेला बघायला भेटायला गेलाय चाललाय ना. तो आत्ताशी. हा, अजून जिंकायचं आहे, नाही पण खाली अजून ह्याच्या युद्ध ट्रान्सलेशन व्हायचंय. मध्ये म्हणून जिंकल्यानंतर, नाही जिंकून. जिंकल्यानंतर शब्द आहे ट्रान्सलेशन मध्ये, सो तो हा निर्जित्यच असेल, कुठे करून हा, वगैरे असं म्हणतात ते. स्वतःच्या जिंकल्यानंतर लंका नगरीला होय ते म्हटलंय खरं. म्हणजे निर्जित्यचा अर्थ बरोबर आहे, म्हणजे यू आर राईट. जाऊन येतो ना, अश्विनी, ते त्यावेळी तुमचं बरोबर आहे, जिंकून याचा अर्थ असं म्हणतो. परफेक्टली ऑल राईट तुमचं म्हणणं. ओके. महातेजस्वी, महातेजा, महापराक्रमी, विक्रमेन, हनुमान कमी सत्तमहा. ठीक आहे, म्हणजे अद्वारेने कळलं, द्वारातून नाही गेला. महावीर्य पराक्रमी, प्राकारम उपप्लवे, मी प्राकारावरून. आता शब्द ह्याच्या मेटावरनं शब्द काढला, निर्जित्याचा अर्थ जिंकून, विजय पण प्राप्त करके. म्हणजे हे इथं दिलं ना हा त्यांनी, हा, जिंकल्यानंतर दिलं नाही जिंकूनच काय? आहे. हा, ठीक आहे, हे असं ह्याच्या इथं आहे दिलं बरं. जिंकल्यानंतर हे जिंकून. हम्म. आम्ही AI मेटावरनं काढला, हो, करेक्ट तसाच करेक्ट अर्थ आहे, करेक्ट विजय करेक्ट. प्राप्त करके. ठीक आहे, म्हणजे ब्रॉडली हा चांगला कळला आपल्याला आता. हो हो, कळलं. ओके ओके, चला पुढचं कोण घ्याल आता? सांगत होते मी पल्लवीताई, वाच, जिंकून म्हणजे अश्विनी. आपण अगत्य वगैरे कसं हे करतो ना, तसंच येऊन आहे. तसं हे निर्जित्य. म्हणजे जेव्हा केव्हा ते आले समजून घ्यायचं आपण की ते अमुक केलेलं आहे काहीतरी. हा, हम्म. करून पाहून विलोक म्हणजे पाहून तसं हे हम्म, हम्म. निर्जित्य म्हणजे जिंकून. जिंकून असं. अश्विनी वाच भवनात् दुसरा. भवनं गच्छन् हम्म. ददर्श पवनात्मजः विविधाकृती रूपाणी भवनानि ततस्ततः. हम्म. हे बघ, हे सोपं आलं बघ नंतर तुम्हाला या आता. घरावरून हम्म. नंतर या घरावरून त्या घरावर जाता जाता कपिश्रेष्ठ हनुमानांनी विविध आकाराची घरे
ठिकठिकाणी अवलोकन केली आणि हृदय, कंठ आणि मूर्धा या 3 स्थानांतून निघणारे मंद्र, पद्य आणि तार स्वरांनी भूषित मनोहर गायनही केले. बघा, तुम्हाला अरे परफेक्ट बाप, आलंय. ऐकले तुम्हाला परफेक्ट आलंय ऐकले का? ऐकले, तुम्ही केले सांगा नाही, समजून ऐकले. आम्हाला हे मंत्र मध्य काय सांगा आम्हाला तरी. मंद्र म्हणजे एकदम खालची पट्टी, अच्छा. मध्य म्हणजे मधली आणि तार म्हणजे एकदम उंच स्वर. हो, ते मंत्र. हा भवनात मंद्र म्हणजे मध्य मध्य आणि तार. हम्म? हे हा सप्तक हा आहेत. मंत्र, मध्य आणि तार हे 3 सप्तक. म्हणजे मंत्र निघतं हृदयामधून, मध्य निघतं कंठामधून आणि तार निघतं हम्म. मेंदूमधून, असं आहे का? तसं नाही हम्म. पण ऍक्च्युली हा, सगळे हे पोटापासून आतमधून जे काढतो नाही आवाज नाही, इथे त्यांनी लिहिलंय बा इथे असं इथे हृदय, त्यांनी कंठ तसं आणि केलंय की मूर्धा हृदय, कंठ या आणि 3 मूर्धा. हा असं दिलंय त्याच्यामध्ये. हृदय, कंठ आणि मूर्धा असं म्हणले. हा मूर्धा म्हणजे मेंदू, हम्म 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 कंठ म्हणजे कंठामधून, हृदयामधून हम्म. असं मध्य म्हणायला निघतं हरकत नाही तसं आणि मध्ये आता म्हणायला. मूर्धामधून कसं हा, काढतात हा. काय माहिती आवाज. आ? मोठ्याने ओरडलं की डोक्यातून आला असं म्हणायचं का? किंचाळायचं. तार सत्काळ आई ओरडली म्हणजे हा, मूर्ध्यामधून ओरडली असं. तसं नाही आता जरा नीट आपण जो भवनात सा भवन, सा भवनात भवनम म्हणजे काय? हा? भवनात भवनम. हा, घरावरनं या घरावरून त्या घरावर हा जाताना ददर्श म्हणजे उड्या पाहिले. मारल्या पवनात म्हणजे हनुमानाने हनुमानाने, घराघराने. हा हनुमान पवात हम्म. माझे हनुमान, विविध कृती रूपाणी, विविध आकृतीचे आणि विविध रूपांचे भवनानी हा हे कळतंय ततस्ततः आता. हम्म. ठिकठिकाणी. हा ततः ततः आणि स हे संधी जोडायला. ततस्तत. ततः 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 तिथे हम्म तिथे इथे तिथे. तुम्हाला सोपा जरा आहे, हम्म. मला अवघड आला तो. हम्म. पण हे गायन ऐकलं तर ह्याच्यात नाही त्याचं कुठे कुठे आला आलं शब्द. त्याचा संदर्भच आला नाहीये. हा गायनाचं गायनाचा संदर्भ नाही नाही नाही, आला. तो काही नाही तो अशा घराघरून उड्या मारत होता ना, तर त्या घरामधून वेगवेगळ्या घरामधून त्याला गायनाचे आवाज येत होते. हो पण ते त्या श्लोकात नाही कुठे शब्द दिसत आहे. श्लोकात हा, नाहीये. हा तेच भवनात भवनम गच्छन् म्हणून ते ददर्श मधला श्लोक यायला, मधला पवनात्मजः श्लोक नाही टाकला त्याच्यात, असं लक्षात आहे. विविधाकृती रूपाणी एखादं राहिलं भवनानी तस् म्हणजे म्हणजे त्याच्या हृदय, कंठ, मूर्धा आणि मध्य तार ह्याचा अर्थ कुठलेच शब्द हा, दिसत म्हणजे नाही याचा अर्थ त्यात. मधली मधली ओळ मधल्या 1-2 ओळी आहेत काहीतरी त्या राहिल्या त्या, नाही, खालच्या श्लोक मध्ये आहे ते. असं आहे का? हा, आहे पाहिजे. हा. हो. हा, खाली खाली आहे, शुश्राव खाली आहे. मधुरम गीतम. सुश्राव हा मधुरम गीतम त्रिस्थान स्वरभूषितम स्त्रीणाम मद हा समृद्धानाम दिवी चाप्सर सामीव. त्रिस्थान स्वरभूषित. त्रिस्थान म्हणजे ते हे ते मध्य सप्तक. मंद्र मध्यतान. हा 30 स्थान म्हणजे 3 सप्तक. हा मंद्र, मध्य मंद्र आणि तार. मध्य तार. हा हम्म. त्यांनी त्याच्यात घेतलंय ते वाक्य. हा हा हम्म. तो पूर्ण सुश्राव्य मधुरम गीतम खाली. त्रिस्थान स्वरभूषितम स्त्रीणां मद समृद्धानां दिवी चास्परसामिव. दिव्य म्हणजे हा स्वर्गातले. स्त्रीणां मद म्हणजे स्त्रिया नुपुरांचा तोरड्यांचा त्यांच्या नुपुरांचा नुपुरांचा आणि आवाज आला. कमरपट्ट्यांचा शब्दही त्याच्या कानावर आला. झंकार ऐकला. हा पल्लवी ताई, स्त्रीणा म्हणजे काय आलो? कोणता? स्त्रीणा. हे त्रिणा, हे नाम वरती पण वाचलं ना, हे मंद्र, मध्य आणि तार हे 3. नाही नाही, ते त्रिस्थान. कळलं. हे हा, स्त्रीणा शब्द म्हणजे विभक्ती काय आली? अच्छा, विभक्ती. षष्टी आली, बहुवचन. षष्टी अच्छा. बहुवचन स्त्रीणाम लिहिलं. हा हा, स्त्रियांच्या षष्टी. स्त्रियांच्या. अच्छा. हा हे कळतंय जरा जरा. हम्म. हम्म. हा पुढचा घ्यायचा का वाचायचंय कोणी? नाही, अजून काय? तसेच स्वर्गातील अप्सराच की काय अशा दिसणाऱ्या आणि मदोन्मत्त स्त्रियांच्या नुपुरांचा आणि कमरपट्ट्यांचा शब्दही त्यांच्या कानावर आला. आला. संकार त्यांनी ऐकला. उन्होंने स्वर्गीय अप्सराओं के समान सुंदरी तथा काम वेदना से पीड़ित कामिनियों की करधनी और पायजेबों की झनकार सुनी. पायजेबों चाप्सर सामीव, हा त्याचं हा काय अपोड काय?
च अप्सर अप्सरास अप्सरा सा अप्सरा इव हा अप्सरा अप्सरसाम इव अप्सरेप्रमाणे अप्सराच की काय असं अप्सराम इव एव इव इव होईल ना इव इव सारखं इव 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 होईल. हं. च अप्सराम इव मूळ म्हणजे सारखी च अप्सर आहे कळतंय. अगदीच काही हे नाही नाही सोपं आहे ते तर. हा. हा हा. खूप ते अवघड. पहिलंच अवघड आलं होतं नेमकं ते हे वाचा कोणीतरी विध्वंस शुभांगी? स्वाध्यायग्रंथाश्चैव हा हा यातुधानां ददर्शसः रावणस्तव संयुक्तान् गर्जतो हा. राक्षसानपि हा. स्वाध्याय परत एकदा वाचा. निरंताश्चैव परत एकदा वाचा. हे संधी सोडवून स्वाध्याय वाचा. सोडून वाचू स्वाध्याय हा. निरंत एव यात यातू आहे तर ती यात अधाना नाही का असं काय ददर्श नाही सह यातू धानान एकच असणार आहे यातू धानान. धातुधानान् ददर्श तर सह निरतांश्च एव रावणस्व रावणस्तव एव संयुक्तान् गर्जतो राक्षसान् अपि राक्षसान् अपि म्हणजे काय लिहिले काही राक्षसांच्या घरामध्ये अध्ययन हा. करीत असलेले त्यांचे मंत्रही त्याला ऐकू येऊ लागले. हम्म. त्यानंतर स्वाध्यायात तत्पर असलेल्या कित्येक निशाचरांना त्याने पाहिले. ददर्श म्हणजे पाहिले. हा घर पाहिजे यातुधानान म्हणजे निशाचर का? यातुधानान् म्हणजे काय? आचरण म्हणजे दुष्ट राक्षस अध्ययन करणारे नाही नाही. अध्ययन करणारे स्वाध्यायचं हा, आहे ना ते. स्वाध्याय म्हणजे अध्ययन अभ्यास करणारे म्हणजे करणारे. स्वाध्यायचं निरंताश्चैव. हा. यातुधानान म्हणजे दुष्ट राक्षसांनी हा दुष्ट निश्चित राक्षस हा धानान ओके. तृतीय बहुवचन. आणि खालच्याचं रावणस्तव संयुक्त म्हणजे काही राक्षस रावणाची राक्षसांना तरी गर्जना करीत होते. राक्षसांनी नाही राक्षसांना. काही राक्षसांच्या घरामध्ये अध्ययन करीत असेल मंत्रही त्याला ऐकू. अध्ययन म्हणतो तो अध्ययन निशाचरांना नाही. निशाचर कुठं दिले इकडे दुष्ट राक्षसांना त्याने पाहिले असं असेल ना. निशा कुठे इथं काय लिहिले निशाचर म्हणजे त्यासाठी दिसत नाही कुठला शब्द आहे. दिसत नाही. रात्री फिरणारे यातू धानांचा अर्थ काय? राक्षसांना म्हणजे हे दिले काय राक्षसांना अच्छा दुष्ट राक्षसांना. निशाचरांना म्हणजे राक्षसच असेल ना. ठीक आहे राक्षस हो. म्हणजे निशाचर आहेच निशाचर आहे. निशाचरच राक्षस असं नाही. म्हणजे राक्षस हो. हो निशाचर म्हणजे राक्षसच हो, होते पण मग त्याचं काहीतरी राक्षसच श्लोकामध्ये असणार. यायला पाहिजे ना. मग यातुधाना म्हणजे निशाचर धरून आपण मग यातुधानान म्हणजे तेच असणार आहे. निशाचरित असणार. आणि हे गरजेतो बघ. राक्षसानपी यातू धानान म्हणजे राक्षस दुष्ट राक्षस. म्हणजे ते राक्षसांना तेच. पाहिले. मेटावरनं काढलं यातू म्हणजे धानान म्हणजे निशाचरांना निशाचरांना. कारण त्या रामरक्षेवर तसंच आहे ना ते निशाचरच म्हणलं ना त्याने. पण ते निशाचरच आहेत असं नाही ना. दिवसा पण ते नाही. राक्षस असतात. हे रात्रीच्या वेळी गेला ना तिथे तो म्हणून निशाचर. अच्छा हा बर हा ओके हा ठीक. असं ह्याच्यात शब्दार्थ काढता येत आहेत. शब्दार्थ कळावा लागतो हा समजतं तसं ते पण हो एक्झॅक्टली समजतंय पण मग आपण गोळाबेरीज हा गोळाबेरीचा अर्थ निघतो पण बरेचसे प्रत्येक शब्द शब्दात माहिती नवीन आहेत. त्याची विभक्ती आणि ते स्वरूप सगळं पाहून ते मागच्या वेळच्या हम्म. कैकईची पीडीएफ अगदी डिटेल होती. हा तर याचे काढून उद्या काढून घेऊ त्याची. तुम्ही लगेच आणि शब्द पण बरेचसे नवीन आहेत ना यामध्ये. नाही ते रामायणामध्ये तोच प्रॉब्लेम येतो रामायणामध्ये बरेच वेगवेगळे शब्द आहेत. उपसर्ग खूप लावलेले आहेत त्यांनी त्यामध्ये. राजमार्गम समावृत्य स्थितम रक्षो महत् ददर्श मध्यमे कलम राक्षसस्य चिरान भवन.
हा राजमार्गम समावृत्य. समावृत्य. ते आता ते प्रत्यय आवृत्य आला ना. आवृत्य म्हणजे झाकून असलेलं, हा समावृत्य हा म्हणजे अडवून असलं. राजमार्गम म्हणजे तो द्वितीया, राजमार्गाला. हा हो बरोबर आहे. स्थितम थांबलेले. रक्षोबलम, रक्षो म्हणजे राक्षसांचे, बल म्हणजे सैन्य, महत म्हणजे सैन्य मोठे, प्रचंड महान सैन्य मोठे. ना. हा ददर्श पाहिले. हा मध्यमे गुल्मे, मध्यम म्हणजे मध्यभागी. हो हम्म अच्छा, गुल्मे म्हणजे काय, गुप्तहेर का? राक्षसस्य चरान बहुन, बहुन म्हणजे अनेक. गुल्मेचा अर्थ त्यांनी दिला झुंडमे. झुंड में. अच्छा, हो हा आपल्याला हा झालेला बघा. नाही, हा गुल्म शब्द आपल्याला गेलाय. परीक्षेमध्ये गुल्म झालेला म्हणजे शब्द. गुच्छ असं काहीतरी गेलं असं वाटतं मला. गुंचा असं काहीतरी झालेला तो ऍक्च्युली. हा त्यांनी गुल्म बरोबर. म्हणजे झाडीमध्ये किंवा झुंडमध्ये हम्म. असं दोन्ही अर्थ होतात. हा या असं त्यांनी कोणती दिलंय. शाळा? नल दमयंती मध्ये नल झाला होता दमयंती तो. मध्ये गेला. हा हा करेक्ट. हा. लपलेला तो सापडला. चरांचा अर्थ काय? चरण चर च- च- हे फिरणारे फिरणारे इकडे तिकडे. फिरणारे रचरा अच्छा. म्हणजे चर पासून चरान. चरणच हा फिरणार. तर म्हणजे इथं उल्लेख तर नाही चरण्याचा काही असं म्हणजे. नाही राक्षस चरण चरान. चरण मग चरांचा काय वेगळा अर्थ आहे का? राक्षसांचे अनेक गुप्तहेर. चलना. चरान मग म्हणजे चरान म्हणजे चालले हेच गेले. गुप्तहेर असेल का? मग चरान म्हणजे काहीतरी असेल ना. नाही नाही गुप्त- चालले गेले. सर म्हणाले होते गुप्तचर, गुप्तचर हा हा शब्द गुप्तचर, चर बरोबर आहे. वरूनच आलाय. चर, हा हा हो बरोबर आहे. बरोबर चर बरोबर. गुप्तचरामधला चर येतो. आणि हम्म. चर बहु म्हणजे घेतला. अनेक. हो. राक्षसांचे गुप्तहेर. बरोबर आहे. या वाक्याबरोबर खाली भाषांतर पडले. बरोबर आहे. तर चर म्हणजे हिंदीमध्ये बहुवचन. निशाचर चर म्हणजे गुप्तचर काय, आणि गुप्तचरचं बहुवचन चरान. म्हणजे इथे गुप्त शब्द गुप्त केला त्यांनी आणि चरान ठेवलं फक्त. हिंदीमध्ये गुप्तचर दिलंय. हे आपण समजून जायचं. तुम्ही हा बघा आपण हिंदीमध्ये दिलंय. नाही, पण ते समजायला कळलं पाहिजे एवढंच. हिंदीमध्ये दिलंय पूर्ण. नाही आहे, नगर के मराठीमध्ये पण मध्य लिहिलंय. भाग में उन्हें रावण के हो, बहुत से गुप्तचर्य दिखाई दिए. दृष्टीस पडले म्हणजे हा पाहिले. हा. ददर्श म्हणजे पाहिले असं पण हो, लिहिले ददर्श त्यांनी. म्हणजे पाहिले. हो, त्यामुळे correct. पाहिले म्हणलं तरी चालतं. ते हो बहुते हो हो गुप्तचर. येस. पुढे इतक्या वेगाने गेलं तर लवकर संपून जाईल हे. आता हे अवघड आहे, वाचा कोणतरी बाबा हे. कुट कुठं मुद मुद्र वाचवायचं. मुद्र आहे ना ते. कुट मुद्गर. मुद्गर 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 पाणिश्च. पाणीश, मुद्गर कूटमुद्गर पाणिश्च. पाणींश्च. खंडवायुधधरानपि. धन्वीनः खंगीनश्चैव शतघ्नी मुसलायुधान. काय काय होतं हातात त्यांच्या. शतघ्नी काहींच्या मुसला युधान. हातात मुदगर होते, तर काहींच्या हातातील दंडे अथवा काठ्या हीच आयुधे होती. काहींच्या जवळ धनुष्य, खड्ग, शतघ्नी, मुसळरूपी आयुधे होती. हम्म. मुदगर एक हे आहे, आयुध आहे बरं का. मुदगर म्हणजे मुसळ. हो. हा आपल्याला जाणवता. नाही नुसतं मुसळ नाही, मुदगर असंच म्हणतात त्याला. हा मुद्गर मी आलाय. दाखवीन. नाही मी हा दाखवीन, एका शिल्पामध्ये आहे मुदगर. अच्छा. हा. हातामध्ये धरलेलं आहे ते मुदगर. हातात धरले त्याला मुदगरच म्हणतात. गदेसारखं आहे का? हा हा एक गदा असल्यासारखं आहे ते मुदगर. हा थोडासा आकार वेगळा. आहे माझ्याकडे, सापडेल कूट, शिल्पामध्ये. मुदगर, दंडे, हा काठ्या, हा धनुष्य, खड्ग, हीच आयुध्य होती. ही आयुध होती. आता इथे मध्ये एक लाल रंगात पुन्हा हा, श्लोक त्याचा दिलाय. अर्थ लाल दिलं त्याने, पण त्याचा अर्थ नाही खाली. एकाक्षानेक वर्णाश्च लंबोदर पयोधरान करालान भुक. 10 मिनिटं संपेल. भुग्न वक्रांश. नाही ते हे भुग्न आलं. वक्रांश. वामनांस्था भुग्न वक्रांश विकटान वामनांस्था. विकटान आता वामनान. याचा अर्थ काय? याचा अर्थ दिलेला आहे, आपण काढू पाहिजे अर्थ. लाल, लालचा अर्थ काय? एकाक्ष अनेक वर्णाश्च, म्हणजे एका डोळ्याचे, अनेक वर्णांचे, डोळ्याचे. हा. लंबोदर मोठे मोठे पोट असलेले. पयोधरान म्हणजे काय? हा. पयोधरान. कर म्हणजे हात ना. करालान म्हणजे भयानक.
हा भुग्न वक्राश कराल म्हणजे हात. त्यांच्या भुवया भुवया भयानक असलेले. भुग्न म्हणजे काय? विकट असलेले. वामनान बुटके. हा हम्म. असे वर्णन केलंय त्यांचं. वेगवेगळे राक्षस त्यांनी पाहिले. बरोबर. हा एकाक्ष अनेक वर्णाश्च, अनेक रंगाचे, जे काळे, अधिक हा काळे. हम्म. ह्याच्या रावणाचं वर्णन फार छान आहे पुढे बरं का, ते येईल ते. हो. ठीक आहे एवढं. हो, हम्म. सांग. एवढंच अपेक्षित आहे का आपल्याला आता या नाही, धड्यात? माहित नाही आता, काढू उद्या काढून द्या. गृहात गृहम राक्षसानाम उद्यानानी च वानरः वीक्षमाणो ह्य संत्रस्तः प्रासादांश्च चचारसः. तो वानर तो राक्षसांच्या वानर राक्षसांच्या एका घरावरून दुसऱ्या घरावर. हे गृहात गृहम राक्षसानाम इथपर्यंत ठीक आहे. उद्यानानीच वानर म्हणजे उद्यानावरून फिरला. घरावर पोहोचून उद्याने वीक्षमाणो म्हणजे फिरला. य संत्रस्तः राजभवनांना पाहत निर्भय होऊन फिरू लागला. प्रासादांश चचारसः. आता य संत्रस्त म्हणजे काय? संत्रस्त म्हणजे आपल्याला गेलाय ना शब्द तो. अं, संत्रस्त होऊन अशा पद्धतीनेच काहीतरी. त्रस्तच आहे ते पुढची ना, संत्रस्त. चा अर्थ काय कळत नाही. संत्रस्त. म्हणजे काल होता, पण ते संबंध इथं नाही कालचा काही. होय. त्रस्त. का जोडला? एका घरात पोहोचून उद्याने राजभवना पाहत निर्भय निर्भय. य म्हणजे नसलेला का? नाही, संत्रस्त. चचार म्हणजे फिरणे. चचार म्हणजे इकडून तिकडे फिरला तो. वीक्षमाणो म्हणजे पाहत पाहत का काय? पाहत पाहत, हो. आणि चचार फिरला म्हणजे ह्य संत्रस्त म्हणजे ते निर्भय होऊन असा हो, विरुद्धार्थी घेतले म्हणजे ह्या संत्रस्त हा. म्हणजे निर्भय होऊन. हा, संत्रस्त म्हणजे फिअर, विदाउट फिअर. हा. विदाउट फिअर. हा, विदाउट फिअर. त्रस्त, संत्रस्त आणि त्याच्या उलट ह्य संत्रस्त. किती आवडीचं. हा. खूप त्या घाबरलेला. जिभेला केवढा मोठा व्यायाम आहे तो. ह्य नाही, त्याचा संत्रस्त. अर्थ खूप घाबरलेलाच आहे. हा, बहुत डरा हुआ. त्रस्त. ह्याचं मिनिंग दिलंय ना, विदाउट फिअर. हो ना. ते दिलंय का? कुठे आहे? इंग्रजी असंत्रस्त म्हणजे विदाउट फिअर. निर्भय आहे ना इथं. पुस्तकात दिलंय का या? हो हो. अच्छा, कुठे आहे? नाही ना. नाहीये पुस्तकात नाही. तुम्ही माझ्या अंदाज. इंग्लिशच्या पुस्तक मध्ये आहे. अच्छा अच्छा. इंग्लिशचं पुस्तक आहे का? हिंदी हो, आणि इंग्लिश पण आहे आणि हो का? ओके. ह्य संत्र म्हणजे मेटाने सांगितलं भयभीत झालेला. हा, म्हणजे झालेला. त्याच्या मागे पण ह्य मग- लावून त्याने पुन्हा ह्य. पण इथं निर्भय म्हणलंय ना इकडे, उलटा अर्थ आहे हा, बरोबर. याचा अर्थ निर्भय आहे ते. ह्य संत्रस्त. एक तर त्रस्त आपण, संत्रस्त म्हणजे अधिक म्हणजे चांगल्या प्रकारे त्रस्त, आणि ह्य म्हणजे नसलेले, असं काही असेल ते. हा, विरुद्ध विरुद्ध. विरुद्ध. विरुद्ध असला. म्हणजे सोप्याला अवघड केलं त्याने. उलटा उलटा घात आपण हा, म्हणतो उलटा. ना, हा, हात वळवून घात. तेच ना. हम्म. म्हणजे आरशामध्ये पाहायचं, पाठीमागे असा ठेवायचा, माझा हा चेहरा तुमचा आहे. सरळ सरळ सांगायचं नाही, उलट जरा नाही, वाकड्या अर्थाने सांग. त्याला काय म्हणतात, द्रविडी प्राणायाम तसं. द्राविडी. आता हे वाम सोपं आहे. मार्गाने सांग. हे तो सोपं आहे बघा. तेषु तेषु महारहेषु. हे कसं महारहेषु. असं नाव घेतलं का वाटतं ना? तेषु तेषु महारहेषु भवनेषु महायशः तेषा तेषां मृद्धी ददर्शसं दर्शच महाकवी. महाकवी. ददर्शस महाकवी. त्यांच्या त्यांच्या तेषु तेषु बहुमूल्य. त्या त्यांच्या त्यांच्या अरे त्यांच्या बापरे, त्यांच्या बरंच काय केलं सप्तमी त्याने. भवती. तेषु तेषु. त्या यशस्वी महाकवीने त्यांच्या त्यांच्या बहुमूल्य भवनांमध्ये जाऊन समृद्धी संपन्न राक्षसांच्या महायशः जाळून भस्म करून घरातील टाकली. संपत्ती जाळून भस्म करून टाकली. मला ते टीव्हीवरच्या महाभारतातलंच आठवतंय. दाखवलं हो, तर ते मला माकड. मला पण समोर चित्र येते डोळ्यात- लगेच. हा, डोळ्यासमोर तेच येतंय. हो,
महाकवी इकडे ददर्श फक्त बघितलं असंच होईल ना, इथे जाळून टाकलं असं येणार नाही. तर मला वाटतं नेक्स्ट ह्याच्यात असेल तो. हा इथं नाही जाळण्याचं काय दिसलं ते ददर्श. म्हणलं तेच पाहत होतो मी आता. ददर्श. ददर्श म्हणजे पाहिले. पाहिले येणार मग. नाही इथं पण नाहीये. नाहीये इथं खाली. वेगळा आहे. सर्वेषाम समतिक्रम्य. क्रम्य म्हणजे ओलांडून. भवनानी समंततः इकडे ते सरळ भोवताली. आस सादाथ लक्ष्मीवान असं साधा. राक्षसेंद्र निवेशनम. हम्म. लक्ष्मीवान राक्षस राजाच्या म्हणजे रावणाच्या निवासस्थानावर जाऊन पोहोचला. आस सादाथ लक्ष्मीवान म्हणजे येऊन पोहोचला. हा शब्द आहे वाटतं इथे त्या आस सादाथ. लक्ष्मीवान आस राक्षस साध इंद्र म्हणजे मिळवलं. निवेशनम असं म्हणजे साध. राक्षस इंद्राच्या घरी. हम्म. राक्षस राजाच्या घरी असं निवासस्थान हं. निवेशनम. त्याच्या निवासस्थानाच्या घरी पोचले. आस साध म्हणजे प्राप्त किया. हो यांनी इथं दिलंय प्राप्त केलं. मिळवलं. वरचा श्लोक आपण नीट घेतला नाही, तो एकदा बघूया का? तेषु लगेच तेषु खाली आलो बघायला आपण. कोणता हा का? तेषु हा तेषु का? तेशू वाला. हा. आता बघ त्यात नव्हतं काय ना तेषु ते नाही याच्यामध्ये कसं आहे काहीतरी मिसिंग आहे. तेषु तेषु महारहेषु म्हणजे असं म्हणतो ना भांड्यावर भांडे 100 भांडे तसं ते तेषु तेषु महारहेषु भवनेषु महायशः. काय इथं काय करायचं? महारहेषु म्हणजे काय? भवनेषु महायशः. भवनेश म्हणजे ते घरामध्ये आलं ते भवनेश्वर घर आहे ना. महायश म्हणजे महान यश मिळवलेला. तेषाम वृद्धिम ताम वृद्धी म्हणजे काय? त्यांची त्यांच्यातली बुद्धिमत्ता असं काहीतरी. बुद्धिमत्ता कुठे काय समृद्धी नाही, समृद्धी हा नाही, सॉरी. समृद्धी आहे त्यात आहे. समृद्धी पण आहे ना, समृद्धीला समृद्धी. क्लिअर दिसत नाही ते वृद्धी दिसते. त्यांच्यातली समृद्धी. तेषाम वृद्धी तेषां वृद्धुम मतां एतां वृद्धी. वृद्धी असे ते. हा. मतां म्हणजे त्यांची समृद्धी. हा. हा. तेषाम म्हणजे षष्टी बहुवचन. हा. ददर्श त्यांची महाकवी. समृद्धी संपन्न. हा करून टाकली. ददर्श म्हणजे पाहिले, मग ददर्शच भस्म करून टाकली असं कसं? नुसते बघितले असं होईल ते. बघितली. ददर्श म्हणजे पाहिले. हा यांना लगेच जाळूनच टाकले ते. जाऊन टाकलं कसं लिहिलं याच्यामध्ये? हो ना. जरा आपण काढायला पाहिजे शब्द. हा म्हणजे हे काय काहीतरी मिसिंग वाटतं याच्यात ना. हा असं. हो एखादं काहीतरी गोळाबेरीज काहीतरी लिहिलेलं आहे. नाही, गोळाबेरीज पण नाही लिहिलेलं. शब्द वेगळे ते असतात पण ना. नाही मनाने लिहिलं काही. काहीतरी नाही काहीतरी आहे त्यात पण आपल्याला कळत नाही असं. हे तेशाम हे पुन्हा एकदा बघायचं. तेशाम काय ते? वृद्धी. तेषाम वृद्धी नाही व कुठे? तेशाम वृद्धी येईल का? व नाही. हा मतां वृद्धिम. असा तेशाम वृद्धी मतां वृद्धी असं आहे ते. दोन वेगवेगळे आपल्याला पण त्याचा काय अर्थ म्हणजे येईल? समृद्धी संपन्न जसं त्यांनी म्हणलंय तसंच असावं. दोनदा समृद्धी म्हणजे समृद्धी नाही संपन्न. जरा नाही शब्द तसं ह्याला दोनचा असं काहीतरी तेशाम वृद्धी मतां वृद्धी असं आहे ते. तेशाम हा, वृद्धी हो. मतां वृद्धी. मत गेलं तर मग ते वृद्धी नाही, म्हणजे समृद्धी मता नाही, ते समृद्धी असं आहे ते. स कुठे याच्यात? तेषाम स नाही. स कुठे? स कुठे? नाही हो म्हणजे स नसलेली समृद्धी असं आहे. वृद्धिमताम असं आहे ते ना. मग ठीक आहे. हे म्हणजे वृद्धिमताम. हे आपण डिस्प्युटेड ठेवूया कसं. हम्म. याचं उद्यापर्यंत पाहू काहीतरी.